कल्पना करा, एक असं मंदिर जिथे फक्त पूजा नाही तर उपस्थिती जाणवते. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात वसलेले तुळजापूर येथे आहे ती शक्ती जिच्यावर फक्त श्रद्धा नाही तर इतिहास उभा आहे. तुळजाभवानी देवीचं मंदिर. लोक म्हणतात इथली मूर्ती ही केवळ दगड नाही तर ती जागृत शक्ती आहे. दरवर्षी काही विशिष्ट विधींमध्ये देवीला विश्रांतीसाठी नेलं जातं. ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. पण या मंदिरातील खरी ओळख फक्त इथपर्यंत मर्यादित नाही. इतिहासाच्या पानांमध्ये डोकावलं तर एक नाव पुन्हा पुन्हा समोर येतं. छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याचा संकल्प करताना अनेक अडचणी, अनेक शत्रू, पण एक अढळ आधार. त्यांची कुलदेवता तुळजाभवानी. परंपरेनुसार असं सांगितलं जातं की महाराजांनी या शक्तीसमोर नतमस्तक होऊन आपल्या देहासाठी आशीर्वाद मागितला आणि त्यानंतर त्यांच्या हातात आली एक अशी तलवार जिला लोकांनी नाव दिलं भवानी तलवार. ही फक्त शस्त्र नव्हतं तर स्वराज्यात लढायचं प्रतीक होतं. इतिहास आणि श्रद्धा दोन्ही वेगवेगळे असले तरी तुळजापूरमध्ये ते एकत्र येतात. आजही हजारो भाविक इथे येतात, फक्त दर्शनासाठी नाही तर त्या अद्भुत शक्तीचा अनुभव घेण्यासाठी. मग प्रश्न असा आहे, ही फक्त परंपरा आहे का की खरोखर इथे काहीतरी जागृत आहे? निर्णय तुमचा. अशा अजून रहस्यमय आणि इतिहासासाठी जोडलेल्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.